राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त शहरात एक अत्यंत कौतुकास्पद आणि सेवाभावी उपक्रम राबवण्यात आला। कोणताही बडेजाव किंवा अनपेक्षित खर्च न टाळता थेट मुक्या प्राण्यांच्या सेवेचा संकल्प करत राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल अहिल्यानगर शहरच्या वतीने स्थानिक अरुणोदय गोशाळेत मुक्या जनावरांसाठी सलग 7 दिवसांचा चारा मोफत वाटप करण्यात आला। दादांच्या लोकसेवेचा वारसा पुढे चालवत त्यांच्या पवित्र स्मृतींना उजाळा देण्यासाठी या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे शहर जिल्हा अध्यक्ष दीपक खेडकर, पक्षाचे माजी शहर जिल्हा अध्यक्ष माणिकराव विधाते सर, ओबीसी सेलचे शहर जिल्हा कार्याध्यक्ष नितीन घोडके आणि शहर जिल्हा उपाध्यक्ष किरण मेहत्रे यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून या चारा वाटप उपक्रमाचे नियोजन केले। अजितदादांच्या विचारांनी प्रेरित होऊन या सामाजिक कार्यात पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही हिरिरीने भाग घेतला। यावेळी संतोष हजारे, किरण जावळे, विक्रम बोरुडे, महेश सुडके, महेश गाडे, आशिष भगत, विश्वास शिंदे, संकेत लोंढे, वैभव नेमाने, शैलेश सत्रे, सुजल झुंजारे, सुनील शिंदे, निखिल ताठे, गणेश शेलार आणि प्रसाद बडके यांच्यासह अनेक आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुक्या जनावरांच्या चाऱ्याची सोय करून सामाजिक जबाबदारीचे भान जपणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या या उपक्रमाचे संपूर्ण अहिल्यानगर शहरात व राजकीय वर्तुळातून विशेष कौतुक होत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री कैलासवासी आदरणीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज अहिल्यानगर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी सेलच्या वतीने या ठिकाणी अरुणोदय गोशाळेमध्ये या ठिकाणी चारा वाटपाचा कार्यक्रम ओबीसी सेलचे सन्माननीय अध्यक्ष दीपक खेडकर, कार्याध्यक्ष घोडकेदादा व त्यांच्या सर्व सहकारी मित्रांनी खरं तर हा कार्यक्रम केलेला आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की 28 जानेवारीमध्ये अजितदादांचं खरं तर आकस्मिक निधन झालं। असं कोणाला वाटलं नव्हतं की दादांचं अशा प्रकारचे दुर्दैवी निधन होईल, अशी घटना घडेल आणि पुढचा दादांचा जन्मदिवस हा आपल्याला अशा प्रकारे साजरा करावा लागेल। परंतु आपल्याला सर्वांना माहिती आहे की नियतीच्या पुढे कसल्या प्रकारचा कोणाच्याही हालचाली चालत नाही, कोणाचं मत चालत नाही, कोणाचं म्हणणं चालत नाही। परंतु तरीसुद्धा जे काय निसर्गाने दिलेलं असतं ते आपल्याला मान्य करावं लागतं। म्हणून आज या ठिकाणी आपण अहिल्यानगर शहरामध्ये अहिल्यानगर शहराचे सन्माननीय आमदार संग्रामभाई जगताप यांच्या आदेशानुसार या ठिकाणी दादाच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी हा कार्यक्रम ठेवलेला आहे। नगर शहरामध्ये अनेक प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी करत दरवर्षी दादाचे जन्मदिवस असतात। दादांना जे आवडतं तेच करत दादाचे सर्व कार्यकर्ते हे कार्यक्रम करत असतात। पुन्हा एकदा मी अहिल्यानगर शहराचे आमदार माननीय संग्रामभाई जगताप राष्ट्रवादी ओबीसी सेलच्या वतीने आज दादांचा जन्मदिवस आपण या साजरा करत आणि दादाच्या जन्मदिवसानिमित्त त्यांना मी अशा प्रकारचं अभिवादन करतो। आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कैलासवासी अजितदादा पवार यांची जयंती खरं तर पाहायला गेलं तर आज दिवस आमचे सर्वसामान्य कार्यकर्त्यासाठी दुःखाचा दिवस आहे। कारण याच वर्षी अजितदादांचं निधन झालं। तर अजितदादांच्या जयंतीनिमित्त अरुणोदय गोशाळेमध्ये आणि समस्त राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या वतीने तिथे चारा वाटप ठेवलेला आहे। तसे पाहता अजितदादा पवारांचे संग्रामभाईंवर व अहिल्यानगर शहरावर विशेषतः प्रेम होते व ते प्रेम कायम राहिले। तर त्यानिमित्त आम्ही अजितदादा जयंतीनिमित्त इथे गोशाळेवर चारा ठेवला आहे।